कोल्हापूर महानगरपालिकेच्या 9व्या सर्वसाधारण सभेत आज विविध कार्यपत्रिकेवरील आणि पुरवणीमधील प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली। मात्र शहर पथविक्रेता समिती अतिक्रमण हटाव कारवाईवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरलं, तर राजोपाध्यनगर इथल्या जागा सांस्कृतिक भवनासाठी भाड्यानं देण्याच्या प्रस्तावावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। या प्रस्तावावर मतदान घेतल्यानंतर हा प्रस्ताव बहुमतानं मंजूर झाला। केशवराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापनासाठी बाह्य संस्था नेमण्याचा प्रस्तावही यावेळी मंजूर करण्यात आला। कोल्हापूर महानगरपालिकेची 9वी सर्वसाधारण सभा आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली होती। सभेच्या सुरुवातीला स्वर्गीय भरत लाटकर यांच्यासह निधन झालेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर कराटेपटू पृथ्वीराज मोरे, प्रशिक्षक सुमित खोत, वुशू सुवर्णपदक विजेती समृद्धी कुंभार, महिला स्वसंरक्षण प्रशिक्षक सतीश वडणगेकर, क्रीडा मार्गदर्शक अविनाश पाटील, स्केटिंगपटू तस्मिया सय्यद आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते कलाशिक्षक सागर बगाडे यांचा महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। सभेदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे सर्व नगरसेवक अचानक सभागृहाबाहेर गेले। त्यानंतर सुमारे पाऊण तासानं ते सभागृहात परत आले। यावर सत्ताधारी नगरसेवकांमध्ये अंतर्गत चर्चा सुरू होती। महासभेदरम्यान पुरवणी कार्यपत्रिकेतील शहर पथविक्रेता समितीच्या ठरावावर सभागृहात जोरदार चर्चा झाली। 2 दिवसांपूर्वी लुगडी बाजार, मटण मार्केट परिसर, गंजी गल्ली आणि बिंदू चौक इथं करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर सत्ताधाऱ्यांसह विरोधी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। अतिक्रमण कारवाईनंतर बिंदू चौकात झालेल्या तलवार हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याच्या घटनेवर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली। मात्र यावर न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू असल्याची माहिती आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सभागृहाला दिली। सभेत कार्यपत्रिका आणि पुरवणी कार्यपत्रिकेवरील विविध कार्यालयीन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली। परिवहन उपक्रमातील निरुपयोगी स्क्रॅपच्या लिलावासाठी एजन्सी नियुक्त करणे, महापालिका कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन आणि इतर लाभांसंदर्भातील प्रस्ताव तसंच शासकीय दस्तऐवजांवर आईचं नाव बंधनकारक करण्याबाबतचा शासन आदेश महासभेत जाहीर करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली। याशिवाय मार्केटमधील गाळे हस्तांतरण आणि गवतमंडई परिसरातील जागेच्या मुदतवाढीचे प्रस्तावही मंजूर झाले। मात्र कसबा बावडा इथल्या प्राथमिक शाळा क्रमांक 7 साठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तसंच बाळासाहेब ठाकरे नागरिक लोककल्याण अभियानांतर्गत काही विकास कामांच्या निधीचा प्रस्ताव मागे घेण्यात आला। प्राथमिक शाळा क्रमांक 7 चा प्रस्ताव स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता मांडल्याचा आरोप नगरसेविका स्वाती यवलुजे यांनी केला। दरम्यान कार्यपत्रिकेवरील विषय क्रमांक 9 मधील इस्टेट विभागानं आणलेला विजय प्रभावळे यांची गवतमंडई शाहूपुरीमधील खुली जागा, मुदतवाढ आणि वारसा हक्क प्रस्ताव मंजूर करण्यात आला। महासभेच्या मधल्या विश्रांतीच्या काळात वैशाली विजय प्रभावळे आणि त्यांच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे चौकात गोंधळ घातला। संबंधित अधिकाऱ्यांवर आरोप करत आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली। मात्र सभा सुरू झाल्यानंतर आयुक्त डॉक्टर भारुड यांनी न्यायालयाच्या निकालानंतरच हा प्रस्ताव आणण्यात आला असून न्यायालयानं स्थगिती दिली तर आपण तो थांबवू असं आश्वासन दिलं। दरम्यान राजोपाध्ये नगरमधील सांस्कृतिक केंद्र आणि वाचनालयासाठी रीस नंबर 1091/1 ही आरक्षित जागा 10 वर्षांसाठी भाड्यानं देण्याच्या प्रस्तावावरूनही जोरदार चर्चा झाली। नगरसेवक सुनील मोदी यांनी शासनाच्या 6 नोव्हेंबर 2023च्या GR-नुसारच प्रस्तावाची अंमलबजावणी करावी, संस्थेची कायदेशीर नोंदणी, लेखापरीक्षण आणि पात्रतेची पडताळणी करून सार्वजनिक निविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी केली। याला विरोध करत सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी प्रस्तावाचं समर्थन केलं। यावेळी विरोधकांच्या मतदानाच्या मागणीनंतर झालेल्या मतदानात प्रस्तावाच्या बाजूने 43 तर विरोधात 29 मतं पडली। त्यामुळे हा प्रस्ताव बहुमतानं मंजूर झाला। मात्र हा प्रस्ताव सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करूनच पुढे पाठवण्यात येईल असं आयुक्त डॉक्टर भारुड यांनी स्पष्ट केलं। केशवराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापनासाठी बाह्य संस्था नेमणुकीचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला। या प्रस्तावाला सर्व रंगकर्मींनी विरोध केला होता। मात्र त्यांचा विरोध नाकारून प्रस्ताव मंजूर करण्यात आला। या सभेत झाडे तोडण्याच्या विषयांवरून बराच वेळ चर्चा सुरू असताना शारंगधर देशमुख यांनी चर्चा थांबवा असं म्हटल्यावर अचानक आदिल फरास उठून उभे राहिले।
आमचा विषय सुरू असताना कुणीही आमच्यामध्ये पडू नये असं सुनावलं. त्यामुळं एकदा सत्ताधारी नगरसेवकांमध्ये वादावादी झाल्याचं दिसून आलं. आजच्या सभेत काँग्रेसचे गटनेते नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, सुनील मोदी, प्रवीण केसरकर, अमर समर्थ, सचिन शेंडे, राहुल माने, स्वाती येवलुजे, जयंत पाटील, आदिल फरास, स्वरूप कदम यांच्यासह नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. आयुक्त डॉक्टर भारुड यांनी सभेतील प्रत्येक प्रश्नाला अगदी समर्पक उत्तरं देत कायदेशीर काम करणार असल्याचं सांगितलं.